नमस्कार मंडळी. आपल्या खानदेश बैलगाडा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. आज आपण आलो तो गोंडगाव येथे. हे असं म्हणायला हरकत नाही की आदत वासरांची कहाणी आहे गोंडगावमधून. आणि आज या शिव छत्रपती केसरी आदत बैल मैदानात गुलालाचे मानकरी झाला आहे. या खेळात म्हणजे खूप जुन्या काळापासून सगळ्यात जुना जो पळणारा बैल आहे आज परत गुलालाचा मानकरी झाला आहे. चला आपण बैलाचा आणि मालकांचा परिचय घेऊ. नमस्कार. नमस्कार. आपला आणि आपल्या बैलाचा परिचय. माझं नाव संजय ज्ञानेश्वर पाटील, राहणार पान, तालुका बाजार, जिल्हा जळगाव. माझं सगळ्यात माझ्या धावणीला जुना बैल माझ्याकडे. कुठे झाली ती खरेदी? कसा हा जो बैल आहे मी अनोट शेट चाळीसगाव यांच्याकडून शेती कामाला जोड घेतली तिथे. शेती बघा मंडळी, शेती कामासाठी बैल आणला होता आणि आज बैल खेळात पळतोय. आणि कशी सुरुवात झाली बैलाची? सुरुवात कशी झाली? कसं वाटलं? शेती कामाला घेतला मी. एक वर्षभर त्याला शेती कामाला हाकलला आणि त्याच्यानंतर ही आपलं गोंदेगाव निमोरा तिथं पहिली पट होती. स्टार्टिंग आपले बंदी उठली त्यावेळेस तिथं पट झालेली. तिथे मी गोंडगावचा महाकाल म्हणून बैल पडायचा. तेव्हा बैलाला पाहून मला तो महाकाल बैल इथं गोंडगावचा. त्या बैलाला पाहून मला वाटलं ते आपल्याजवळ एक बैल तापट आहे बा घरी, त्याला जुपून पाहू असं. याला मी स्वतःच माझ्या घरचा एक बैल आणलेला होता. त्याच्यात घरी फेरगिरी काढले. मग बैल काढायला इथून सिंधी मैदान पडलं होतं आपल्याकडं त्या टायमाला कोडगाव सिंधी. तिथं बैल गटपास झाला. सिमला गाडीत मार घातला. तिथून मग स्टार्टिंग झाली बैलाची. मग आडगाव आडगाव माऊलीमध्ये बैल जोडा. तिथून जसं नंबरात बैल बसला वाडी शेवाळचा माऊली. वाडी शेवाळाचा माऊली. मंडळी, वाडी शेवाळचा माऊली आणि बुरा ही एकदम जुनी जाणती आणि दोन फेऱ्यात पण पळालेली गाडी. म्हणजे जिथे ही गाडी एका जोट्यात आली आहे तिथे या गाडीने नंबर केलेला होता. 2 फेऱ्याच्या मैदानामध्ये 1 नंबर कंटिन्यू गाडी 1 नंबरातच पळत होती आणि गाडीला तोड नव्हती. तेव्हापासून म्हणजे आज शेठ म्हणताय की म्हणजे बंदी उठल्यावर बैल चालू झाला. म्हणजे आज बैल जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून पळतोय. म्हणजे 6 वर्षापासून बैल पळतोय. 2 खेळाच्या पार्टीमधून पळतोय. तर बघा मंडळी, म्हणजे बैलांनी मालकाने बैलाला असं जपलेलं आहे. बैल आज बऱ्याचशा वेळेस त्याच्या बॅनरवर आपण म्हातारा म्हणून पण बघतो, पण तरी आज बैल गुलाला ते आणि मालकाला गुलाला ठेवतोय. मालकाची चिकाटी आहे आणि बैलाची चिकाटी आहे स्वतःला गुलालात राहण्याची. आणि बैलांनी बरेचसे वासरं घडवले. तर दादांच्या दावणीला आजपर्यंत खूप वासरं घडून गेले, तर त्याबद्दलही सांगा. त्याचा विषय असा आहे दादा, वासर गळ्यात घातले त्याला तर तो वासर लागले त्याची त्रास देणार नाही, व्यवस्थित घेऊन जातो. त्याच्यामुळं माझ्या दावणीला 4 ते 5 वासर चांगले घडून गेलेले. पहिले सदाशिव मास्टर रेटर यांच्याकडे शिव दिलेला होता. बघा मंडळी, आज जो मैद्या सदाशिव मास्टर रेटरे यांच्याकडे आपला रुस्तमे हिंद केसरी मैदा पळतो. त्यांच्याच दावलीला संदीप शेठ यांनी आपला त्यांचा स्वतःचा शिव वासरू. आणि मला वाटतं त्यावेळेस खानदेश भागातली सगळ्यात मोठी विक्रमी विक्री शिवची झाली होती. जवळजवळ 6 लाख 11,000 रुपयाची एक वस्तू आणि पुराने तयार केलेली आहे. आणि त्याच्यानंतर पण किती वासरं झाले तुमच्या? त्याच्यानंतर माझ्या दावणीला 100 वासर म्हणून आलेलं होतं. त्या वासराचा काळ असा झाला की माझा आयुष म्हणजे ते एकदम क्षणच एकदम माझ्यासाठी अवघड आहे. त्याला मी सांगू बी नाही शकत. ते लयच म्हणजे माझ्यासाठी एकदम झालेलं होतं. त्या बुराने शिव घडवला, शंभू घडवला, त्याच्यानंतर समर्थ झाला. आता ते वारलं झाला. त्यांच्या दावणीचे 2 वासरं जरी वाढले असतील, पण बुराने जे वासरं घडवलेत, शिव झाला, आता शंभू झाला, समर्थ झाला, तेही वासरं नेहमी गुलालात राहत होते. तर शंभूला आपण सुद्धा डोळ्यांनी पाहिलंय. शंभू जिथे ज्या मैदानात जात होता त्या मैदानात नक्कीच गुलाल करत होता. पण त्याचंही बॅडलक झालं. मला वाटतं त्याचं महिंद्राच्या मैदानात त्याचं थोडंसं अपघात झाला गाडी आणि पाय मोडला. त्यानंतर तो वासरू तिथून थांबलं. पण असे म्हणजे बरेचसे वासरं बुराने घडवले आणि आज त्याच्या या बुराच्यामुळे संदीप शेठची पण खूप जास्त प्रगती झाली. त्याबद्दलही 2 शब्द सांगा. बैलांना प्रगती दिलेली आहे मला. म्हणजे आज बैलाने माझ्यासाठी गणच खूप केलेलं आहे. रक्कम बी भरपूरच, मैदानात बक्षीस भरपूरच दिलेले आहेत. त्याच्यानंतर नाव बी त्या बैलामुळेच माझं आलं. आज बी नाव त्याच्यामुळे ओळखतं, पानचा बुरामुळेच माझं नाव आहे असं विचार होतं. बैलांना रक्कम दिलेली मला. कमीत कमी आज बैलामुळं 8 ते 10 लाखाची माझी याच्यामुळे सिद्धी झालेली आहे. त्या भागात
जेव्हा आपला बैल पडायचा त्या भागात आपल्या भागात फ्रीज कूलर तेव्हाच राहायचं. या टायमात जर बैल राहिला असता तर माझा इतिहासच वेगळा झाला असता. मंडळी ज्या वेळेस म्हणजे कूलर फ्रीज असे बक्षीस मिळत होते त्यावेळेसपासून कंटिन्यू बैल गुलाला ते. पण नंतर जरी बक्षीस ते बक्षीस असतं आणि मालकाने आणि बैलाने ते कमवलेलंच आहे ते बक्षीस काही असू द्या. पण त्यानंतर पण बैलाने बिनजोडमध्येही म्हणजे खूप म्हातारा असून सुद्धा पण कंटिन्यू बैल बिनजोडच्या पण 11,000 21,000 51,000च्या सुद्धा गाड्या खेळलेल्या आहे आणि गुलालात राहिलेला आहे. पण आज संदीप दादांचं ते शिववासरू गेलं. त्या शिववासरू गेल्यामुळे आज संदीप दादांची धरणावरून पाईपलाईन झाली आणि पूर्ण घर प्रगतीपथावर आलं. आज या बैलाने पूर्ण घराला प्रगतीपथावर आणलेलं आहे हे आपण पाहू शकतो. आणि संदीप दादा त्यावेळेस पहाण म्हटल्यावर आपल्या खानदेशातलाच भाग आहे, पण पहाण म्हणजे पाचोऱ्याच्या पलीकडून ते येणारे पहिले व्यक्तिमत्व होते की इकडे आपल्याकडे चाळीसगाव पाचोरा भडगाव या क्षेत्रामध्ये आज आवताचा बैल ते तिथून म्हणजे जवळजवळ 70-80 किलोमीटरवरून बैल प्रत्येक खेळाला येत होता आणि अकलला जात होता. ही त्यांची पण जिद्द होती आणि बैलांनी त्यांच्या जिद्दीला यश दिलेलं आहे. अजून आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवण्यासाठी एक त्याचीच दादांनी पैदास तयार केलेली आहे, छोटा बुरा. त्याचं नाव दादांनी छोटा सुंदर ठेवलेलं आहे. तर आपण बघा मंडळी ही आता त्याच बुराची पैदास दादांनी तयार केलेली आहे. बघा वासराला करंट मालकालाही जवळ येऊ देत नाही. छोटा बुरा आणि उर्फ सुंदर. कसं कुठून म्हणजे घरच्या गाईचा आणि घरच्या बैलाचा लावलेलं होतं आम्हाला. तिथे आशा एक पैदास करू आपल्या बैलाचं. आता बैलाचं वय झालंय, बैल आता थांबड उभा यायची आशेने त्याला एक पैदास केलेली आहे त्याची. पण त्याच रगाटीनं वासरू त्याच्यावरच गेलेलं आहे सगळं काही. ते आपल्याला पाहायलाच भेटतंय की वासराचं करंट किती आहे. त्याच कांद्याला आणि त्याच याला त्याच म्हणजे बापाच्या नावाला शोभेला असंच त्याचा रंग रूप आणि रुबाब आहे आणि करंट पण तसाच आहे. नक्कीच आता बिनजोडला चालू होईलच तो. आज म्हणजे दादांचं बघा आज हे वासरू पळण्याजोगतं नाहीये, पण तरी पण आज वासराला इथे आणताय, मैदानात आणताय आणि वासराला मैदानाची सवय करताय. हे पण एक शिकवण आहे. आज दादांनी तसंच आता आवताचा बैल दादांनी खेळासाठी तयार केलेला आहे. कारण आता हे कोणतं स्पेशल शर्यतीसाठीच त्यांनी ठेवलेलं आहे. तर आपल्याला पुढे बघायलाही मिळेल की सुंदर दादांचं नाव किती चालवतो. आणि मला तरी वाटतंय की त्याच्या याच्यावर नक्कीच दादांचं आणि पूर्ण आपल्या खानदेश भागाचं नाव रोशन करेल. त्याला दादा तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा, सुंदरला आणि बुराला पण आणि तुम्हाला पण. धन्यवाद. धन्यवाद.